गॅनटेक मराठीच्या एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। माझं नाव आहे तेजस आणि आज आपल्याकडे आहे रिअलमीचा P1 5G आणि विवोचा T3X 5G। दोन्ही हँडसेट माझ्याकडे 6GB वाले व्हेरियंटचे आहे। प्राइसची जर गोष्ट केली तर प्राइस मध्ये फक्त 1000 रुपयाचा डिफरन्स आहे। हा 6GB व्हेरियंट मध्ये रिअलमी मध्ये दिलेला आहे आपल्याला 6GB वाला व्हेरियंट 15999 ला आणि विवो मध्ये मिळणार आहे आपल्याला 14999 ला। प्राइस सेगमेंटच्या नुसार कोणता हँडसेट बेटर आहे, रिअलमीचा P1 की विवोचा T3X, ते आपण आज बघणार आहोत। पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनला सुद्धा। आपलं जर काही सजेशन असेल तर व्हिडिओच्या कमेंट्समध्ये नक्की कमेंट्स करा। चला तर मग व्हिडिओला करूया सुरुवात। मित्रांनो, हे बॅक साइड मध्ये जर बघितलं तर हे दोन्ही फोन जे आहे आपल्याला ड्युअल रेअर कॅमेरा आणि फ्लॅशलाइटच्या सेटअप सोबत दिलेला आहे। बॅक स्ट्रक्चर दोन्ही फोन मध्ये मॅट फिनिश मध्ये आहे। हलकासा थोडासा कलर इफेक्ट जो आहे तो दोन्ही फोन मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। यामध्ये जो आहे विवो T3X मध्ये थोडासा रेड टोन जो आहे तो बघायला मिळणार आणि रिअलमी P1 मध्ये जर बघितलं तर थोडासा आउटडोर मध्ये जर गेला तर हा जो इफेक्ट आहे जसं स्ट्रक्चर टाइप मध्ये बघायला मिळत आहे तर आउटडोर मध्ये पूर्ण आपल्याला प्लेन बघायला मिळू शकणार आहे। दोन्ही फोन बॉक्सी डिझाइन सोबत आहे। इंडियन फिटिंग जी आहे ते दोन्ही फोनची तर तशी कम्फर्ट आहे, पण थोडंसं हलकं वेट जे आहे हे विवोच्या T3X जास्त दिलेलं आहे। विवोचं वजन 199 ग्रॅमचं आहे आणि रिअलमी P1चं वजन 188 ग्रॅम। थिकनेस जी आहे हे 7.99 mm ची दिलेली आहे विवोमध्ये। रिअलमीच्या P1 मध्ये 7.97 mm ची आहे। इकडच्या साइड मध्ये जर बघितलं तर इथे दिलेला आहे व्हॉल्यूम अप डाऊन ची की, पॉवर की आणि विवो मध्ये जे आहे साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे। खालच्या साइड मध्ये स्पीकर, टाइप सी चार्जिंग पोर्ट, हेडफोन जॅक विवो मध्ये दिलेला आहे। हेडफोन जॅकची जर गोष्ट केली रिअलमीची तर वरच्या साइड मध्ये आहे आणि इथे आपल्याला सेकंडरी माइक सुद्धा वरच्या साइड मध्येच दिलेला आहे। कॅमेरा जो आहे हा बॅक कॅमेरा दोन्ही फोन मध्ये 50 मेगापिक्सलचा आहे। फ्रंटची जर गोष्ट केली तर फ्रंट मध्ये विवो मध्ये जो आहे तो 8 मेगापिक्सलचा कॅमेरा दिलेला आहे, रिअलमी मध्ये 16 मेगापिक्सल। आणि या बॅटरी बद्दल जर बोलायचं ठरलं तर विवो मध्ये मोठी बॅटरी दिलेली आहे 6000 mAh ची, रिअलमी मध्ये दिलेली आहे फक्त 5000 mAh। दोन्ही फोन मध्ये फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिलेला आहे। रिअलमी जो आहे हा 45 वॅटचा चार्जर सपोर्ट करणार आहे आणि विवोचा फोन 44 वॅटचा। डिस्प्लेची जर गोष्ट केली तर मित्रांनो दोन्ही फोन आपल्याला डॉट पंचोल स्क्रीनच्या डिस्प्ले सोबत दिलेला आहे आणि यामध्ये जे आहे हे फुल HD प्लसचं रिझॉल्युशन आहे। स्क्रीन जे आहे हे विवोच्या T3X मध्ये दिलेली आहे आपल्याला IPS LCD आणि रिअलमी मध्ये जे आहे हे AMOLED LCD दिलेली आहे। दोन्ही फोन मध्ये 120 हर्ट्झचा जो आहे हा रिफ्रेश रेट आहे आणि ब्राईटनेसची जर गोष्ट केली तर ब्राईटनेस सुद्धा आउटडोर मध्ये तुम्हाला दोन्ही फोन मध्ये काहीच प्रॉब्लेम नाही येणार। व्हिजिबिलिटी खूप चांगल्या प्रकारे जे आहे हे मेंटेन होणार आहे। प्रोसेसरची जर गोष्ट केली तर विवो मध्ये आपल्याला Qualcomm Snapdragon 6 Gen 1 चा प्रोसेसर आहे, ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे आणि रिअलमी मध्ये दिलेला MediaTek Dimensity 7050 हे पण ऑक्टा-कोर प्रोसेसरच येतात। दोन्ही फोन मध्ये रॅम टाइप LPDDR4X चं मिळणार आहे आपल्याला। इथे अँड्रॉइड व्हर्जनची जर गोष्ट केली तर दोन्ही फोन लेटेस्ट Android 14 च्या सपोर्ट सोबत येतात। रिअलमी मध्ये UI जो आहे हा 5.0 चा दिलेला आहे आणि विवो मध्ये FunTouch OS 14 मिळणार आहे आपल्याला। आणि कॅमेरामध्ये जर बघितलं तर कॅमेरामध्ये सगळेच ऑप्शन तसे दोन्ही फोन मध्ये आहे, काही जास्त ऑप्शन जे आहे हे रिअलमीच्या P1 मध्ये दिलेलं आहे। जसं डुएल व्ह्यूचं व्हिडिओ रेकॉर्डिंगचं जे ऑप्शन आहे ते दिलेलं आहे, टिल शिफ्ट दिलेला आहे, ग्रुप पोर्ट्रेट जो आहे तो रिअलमी मध्ये दिलेला आहे, टेक्स्ट स्कॅनरचं जे ऑप्शन आहे ते सुद्धा रिअलमी मध्ये मिळणार आहे। आणि नाईट मोडची जर गोष्ट केली तर नाईट मोड विवो मध्ये फक्त आपण बॅक कॅमेऱ्यामध्ये यूज करू शकतो, फ्रंट कॅमेऱ्यामध्ये नाईट मोड दिलेला नाही आहे। त्या व्यतिरिक्त जर बघितलं तर 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग हे आपण रिअलमी मध्ये करू शकतो, पण विवो मध्ये 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगचं ऑप्शनच आपल्याला नाही मिळणार। मित्रांनो, इथे कॅमेरा क्वालिटीची जर गोष्ट केली तर पहिला फोन जो आहे हा विवोचा आहे आणि सेकंड वाला जो आहे हा रिअलमीचा आहे। कलर सॅच्युरेशन आणि शार्पनेस जर बघितलं तर इथे जे आहे हे रिअलमी मध्ये खूप जास्त प्रमाणात चांगल्या प्रमाणात दिलेला आहे। खूप क्लिअर आणि डिटेलिंग इमेजेस जे आहे आपल्याला रिअलमी मध्ये बघायला मिळणार आहे। एक एक करून जे आपण इमेजेस चेक करू शकता, खूपच जास्त असे क्लिअर इमेजेस जे आहे रिअलमी मध्ये दिलेले आहे आणि इमेजेस आपण कॅप्चर करतो तो टायमिंग सुद्धा रिअलमी मध्ये खूप कमी आहे, खूप स्पीडली इमेजेस रिअलमीचा जो हा फोन आहे हा खूप जास्त स्पीडली इमेजेस कॅप्चर करत आहे। सेल्फीची जर गोष्ट केली तर सेल्फीमध्ये सुद्धा विवोच्या मुकाबले रिअलमीचा फोन थोडा चांगला आहे। विवो मध्ये जर बघितलं तर चेहऱ्यावरती नॉईस जो आहे हा बघायला मिळणार आहे आपल्याला, पण रिअलमी मध्ये खूप जास्त क्लिअर इमेजेस इथं आपल्याला बघायला मिळत आहे। शार्पनेस पण खूप चांगल्या प्रकारे दिलेला आहे। हे जे आहे पोर्ट्रेट मोड मध्ये इमेजेस आहे आणि हे नॉर्मल इमेजेस। काही इमेजेस आम्ही नाईट मध्ये सुद्धा क्लिक केलेली आहे आणि नाईटची जी कॅमेरा क्वालिटी आहे ती सुद्धा रिअलमी मध्ये खूप चांगल्या प्रकारे मेंटेन झालेली आहे। इथे दोन्हीपैकी एक हँडसेट जर बघितला तर रिअलमीचा P1
थोडा बेटर बघायला मिळणार आहे आपल्याला, कारण की यामध्ये आपल्याला अॅम्युलेट एलसीडी दिलेली आहे. कॅमेरा क्वालिटी जरी बघितली तर कॅमेरा क्वालिटी सुद्धा इथे खूप चांगल्या प्रकारे मेंटेन झालेली आहे विवोच्या T3X पेक्षा सेल्फीमध्ये. आणि यामध्ये परफॉर्मन्स जे आहे ते थोडंसं बेटर दिलेलं आहे. तर विवोचा T3X पेक्षा रिअलमीचा P1 थोडा बेटर राहील. विवोमध्ये आपल्याला बॅटरी बॅकअप थोडं चांगलं मिळणार आहे, कारण की बॅटरी मोठी दिलेली आहे. पण यामध्ये जर बघितलं तर कॅमेरा क्वालिटी मध्ये जर आहे ते खूप जास्त बेकार इथे बघायला मिळणार आहे आपल्याला. तर त्यानुसार जर बघितलं तर 1000 रुपयाचाच डिफरन्स आहे दोन्ही फोनमध्ये. तर आपण रिअलमीचा P1 आसानीनं आपण बाय करू शकतो. जर आपल्याला व्हिडिओ आवडेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनला सुद्धा. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.